नमस्कार, मी तृप्ती पालकर. डॉक्टर तुमच्या घरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर गजानन जाधव. सर, तुमचं सुद्धा कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी डॉक्टरांबरोबर ओळख करून देते. डॉक्टर जाधव हे लार्डेन्सिटे हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिकचे संस्थापक आणि संचालक आहेत. ते भारतामधील सर्वात अनुभवी आणि नावाजलेले हेअर ट्रान्सप्लांट सर्जन असून ते या क्षेत्रामध्ये गेल्या 10 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे MBBS, DDV, DA अशा वैद्यकीय पदव्या आहेत. त्याचबरोबर ते एक अनुभवी डर्मेटॉलॉजिस्ट, अॅनेस्थेशियोलॉजिस्ट आणि क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट सुद्धा आहेत. त्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये तब्बल 26 वर्षांचा अनुभव आहे. आणि एवढंच नाही तर डॉक्टर जाधव हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संस्थांचे सदस्य सुद्धा आहेत. आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत वाढती केस गळती ही तरुणांची नवीन समस्या का बनलेली आहे, हेअर ट्रान्सप्लांट ही गरज आहे की फक्त फॅड, आणि योग्य डॉक्टर, योग्य वेळ आणि योग्य क्लिनिक कसं निवडायचं आणि ते इतकं महत्त्वाचं का आहे. डॉक्टर, चर्चेला सुरुवात करण्याआधी मला पहिला प्रश्न हा पडलेला आहे की जेव्हा कधी केस गळती सुरू होते तरुणांमध्ये त्यावेळेस पहिल्यांदा ऑनलाईन प्रोडक्ट मागवले जातात. हेअर ऑइल्स आणि सिरम वापरून केस गळती थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र याने खरंच केस येतात? दोन गोष्टी आपल्याला इथे विचार करायला पाहिजे की केस गळती आहे की टकलेपणा आहे. जर सुरुवातीच्या काही स्टेजेसमध्ये जर पेशंट असेल की फक्त आता जस्ट केस गळती चालू झाली आहे, ती केस गळती कदाचित कोंडा किंवा आपण डॅन्ड्रफ म्हणतो त्याने चालू झालेला असेल, कदाचित काही स्ट्रेस असतील किंवा काही मॉइश्चरायझेशनचा इश्यूज असतील किंवा काही स्किन कंडिशन्स असतील, तर अशा कारणांमुळे जर केस गळती स्टार्ट झालेली असेल तर कदाचित हे जे प्रॉडक्ट्स आहेत ते त्याला हेल्प करू शकतात. बट ज्यावेळेस आपण विचार करतो की टकलेपणा येतोय, जेनेटिक आहे किंवा अनुवंशिक याला म्हणतो आपण, किंवा फॅमिलियल बॉल्डनेसचा हा प्रकार जर असेल तर तशा कंडिशन्समध्ये युजली ह्या जे काही प्रॉडक्ट्स असतात, हेअर ऑइल, सिरम्स वगैरे, शॅम्पूज वगैरे, हे काही आपल्याला हेल्प करू शकत नाही. ओके सर, पण हेअर लॉस जर सुरुवातीच्या टप्प्यावरती असेल तर त्यावरती काय उपाययोजना करता येतात? म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यावरतीच केस गळती रोखता येऊ शकते का? येस. आता जी केस गळती आहे ती जर अनुवंशिक असेल तर डेफिनेटली आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो. आणि ट्रीटमेंट करताना आपण त्यांच्यासाठी काही स्पेसिफिक प्रॉडक्ट्स असतात, ते प्रॉडक्ट्स आपण त्यांना प्रिस्क्राईब करू शकतो. लाईक मिनॉक्सिडिल असतं, फिनेस्ट्राईड नावाचे एक DST ब्लॉकेड ज्याच्यामुळे आपले केस गळतात, ते काही ड्रग्स असतात. ॲज वेल ॲज आपण काही इंजेक्टेबल थेरपीज लाईक PRP, मेझोथेरपी असे ट्रीटमेंट देऊन ही केस गळती थांबता येऊ शकते बऱ्याच अंशी. पण ज्यावेळेस आपण 100% जेनेटिक म्हणतो की आपल्या वडिलांना किंवा काकांना किंवा मामांना जर टकलेपणा असेल तर तो जेनेटिक्समुळे जर असेल तर तो आपल्यालाही कधी ना कधी येतो. पण आपण ज्याला जसं तुम्ही म्हणताय की तरुणांमध्ये फार लवकर आजकाल हेअरफॉल व्हायला लागला, तो न येता तो एक प्रॉपर वेळात यायला हवा. म्हणजे जे आपण म्हणतो प्रीमॅच्युअर बॉल्डनेस नसावं, ते प्रॉपर वयात आल्यानंतर बॉल्डनेस जर आलं तर कदाचित आपण त्याला ॲक्सेप्ट करू शकतो आणि नंतर ट्रीट पण करू शकतो. त्यामुळे आपण ज्याला म्हणतो की बॉल्डनेस हे पोस्टपोन, म्हणजे टकलेपणा हा आपण पुढे ढकलू शकतो काही वर्षांसाठी ट्रीटमेंट. डेफिनेटली. डॉक्टर, जसं तुम्ही उल्लेख केला की टकलेपणा किंवा केस गळणं हे अनुवंशिक असू शकतं. मात्र जर अनुवंशिक असेल तर त्यावरती काहीच उपचार करता येत नाही, अशी एक लोकांच्या मनामध्ये समज आहे. हे खरं आहे का? टकलेपणा जो आहे, टकलेपणा येतो म्हणजे काय की तिथले केस जे असतात ते मुळासकट नष्ट झालेले असतात. ज्यावेळेस मुळं नष्ट होतात त्यावेळेस कुठलेही मेडिसिन्स किंवा कुठलेही इंजेक्शन्स काम करत नाही. त्यामुळे आपल्याला तिथे प्रत्यारोपण, ज्याला आपण हेअर ट्रान्सप्लांटेशन असं म्हणतो, तेच करावं लागतं. पण सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये जर आपण यांना ट्रीटमेंट दिली तर बऱ्याच वर्षापर्यंत आपण यांचा टकलेपणा कंट्रोल करू शकतो किंवा पोस्टपोन करू शकतो. सर, आता सोशल मीडिया पूर्णपणे अशा व्हिडिओजने भरलेला आहे की ज्यावरती सेलिब्रिटीजनी हेअर ट्रान्सप्लांट केलेलं आहे आणि ते व्हिडिओ बघून लोकांनाही वाटतं की अरे आम्ही सुद्धा करावं, की कारण केस गळती सुरू झाली की कॉन्फिडन्स लॉस होतो. पण ते सर्वसामान्य परवडणारं आहे का आणि कितपत योग्य आहे ते? आता हेअर ट्रान्सप्लांटेशन फक्त सेलिब्रिटीज करतात असं नाही आहे. आता फार कॉमन सर्जरी झाली आहे आणि सर्जरीमध्ये खूप फाईन ट्युनिंग आलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये याच्याबद्दल खूप जास्त भीती पण होती आणि सुरुवातीला जे FUT नावाची सर्जरी करायची त्यावेळेस स्किनमधनं, म्हणजे मागचा जो डोनर भाग असायचा त्यातनं एक चमडी काढून त्यातले केस सेपरेट करून ते लावता यायचे. तर त्यावेळेस सक्सेस रेट हा बऱ्यापैकी कमी होता. पण ज्यावेळेस आपली टेक्निक ॲडव्हान्स झाली, FU टेक्निक्स आली, त्यानंतर बऱ्यापैकी याच्यामध्ये सुधारणा झाली. नंबर ऑफ पेशंट्सचे इंटरेस्ट वाढला, त्यामुळे डॉक्टरांचा एक्सपिरियन्सही इम्प्रूव्ह झाला याच्यामध्ये. आणि आता ह्या कडीला असं आहे की सामान्य मनुष्य ज्याचं बजेट 50,000 ते 60,000 रुपये सुद्धा आहे, तो सुद्धा हेअर ट्रान्सप्लांटेशन करू शकतो. अच्छा सर, सामान्यपणे अशा बऱ्याच टेक्निक ज्याचा तुम्ही उल्लेख केला अशा डेव्हलप झालेल्या आहेत, मात्र सामान्य माणसांना माहित नसतं की कोणती टेक्निक त्यांच्यासाठी योग्य आहे. तर ते कसं ठरवता येतं? टेक्निक कोणती करायची हे ऍक्च्युली डॉक्टरांचा कॉल असला पाहिजे.
सगळ्यात महत्त्वाचं आहे की डॉक्टर कोणत्या टेक्निकमध्ये एक्सपिरियन्स आहे किंवा कोणत्या टेक्निकमध्ये जास्त त्यांना एक्सपिरियन्स किंवा स्किल्स आहे, ती टेक्निकनुसार डॉक्टर डिसाईड करतात की आपण यांना कोणती दिली पाहिजे. पेशंटनी डिसाईड न करता डॉक्टरांना त्यांची स्किन ॲनालिसिस करणे, त्यांचं हेअर ॲनालिसिस करणे आणि मग त्यापैकी FUE करायचं किंवा FUT करायचं हे डॉक्टरांनी सजेस्ट करायचं असतं. पण पेशंट डेफिनेटली त्याच्यावरती एक प्रतिक्रिया देऊ शकतो की मला जर याच्यामध्ये बेनिफिट असा असेल तर मी ही टेक्निक करणार. की ज्यांना स्टिचेस नको आहे, त्यांना स्कार नको आहे, त्यांना असं काही लाईन मार्क नको आहे, अशा लोकांनी FUE करावं. ज्यांना स्टिचेसचा भीती नाही किंवा त्यांना असं वाटतं की मी कॅरी करू शकतो, तर त्यांनी FUT करायला हरकत नाही. दोन्ही टेक्निक तेवढ्याच चांगल्या आहेत. कोणती उजवी कोणती डावी असं काही नसतं. डॉक्टर्स आणि पेशंट दोन्हीचं सिलेक्शन प्रॉपर गरजेचं आहे. ओके, आपण आतापर्यंत चर्चा केली पुरुषांमध्ये येणाऱ्या टकलेपणावरती, मात्र महिलांमध्ये सुद्धा केस गळती किंवा टकलेपणा येण्याचे प्रमाण वाढलेलं आहे. मग ते अगदी थायरॉइडमुळे असेल किंवा स्ट्रेसमुळे असेल, वेगवेगळ्या कारणांमुळे महिलांना सुद्धा हेअर ट्रान्सप्लांट करता येतो. महिलांमध्ये ज्यावेळेस केस गळती होते त्यावेळेस तुम्ही महिलांना टकलं बघितलं नसेल केव्हा पण. महिलांचं काय होतं, सुरुवात जी होते की जो भांग आपण पाडतो, पार्टिशन करतो, ते पार्टिशन मधलं डिस्टन्स हळूहळू वाढत जातं. तो एक्सपोज व्हायला लागतो, स्कॅल्प विजिबल होतो. स्कॅल्प विजिबल होता होता थोड्याचं त्याचं प्रमाण वाढतं आणि पूर्ण स्कॅल्पवरती ते पसरतं. पण युजली फिमेल्स पूर्णतः टकल्या कधीच होत नाही, त्यांची डेन्सिटी लॉस होते. पण ज्यावेळेस कधी डेन्सिटी एवढी लॉस होते की पूर्ण स्कॅल्प दिसायला लागतं, त्यावेळेस आपण त्यांच्यामध्ये सुद्धा हेअर ट्रान्सप्लांट करतो. पण हेअर ट्रान्सप्लांट करताना त्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, लाईक PCOS आहे, म्हणजे PCOD किंवा PCOS, त्यांचं मासिक पाळीचे इश्यूज आहेत आणि त्यांचे हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, थायरॉइडचे इश्यूज आहेत, हे सगळे इश्यू पहिले टॅकल केले जातात आणि नंतरच ट्रान्सप्लांट केलं जातं. अच्छा, म्हणजे त्या समस्येवर आधी उपाय करून मग केसांकडे, कारण की ते आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं नाही, हे प्रमाण परत वाढत जाणार. जर त्याचं डेफिनेटिव्ह कारण आपल्याला माहित आहे की PCOS मुळे केस जातात, तर PCOS आपल्याला ट्रीट करणं अतिशय गरजेचं आहे. वयानुसार जात असतील तर आपण तिथे डेफिनेटली आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. सर, मात्र हेअर ट्रान्सप्लांट एकदाच करता येतं की ते मेंटेनन्स करण्यासाठी सारखं करावं लागतं? तुम्हाला माहित असेल की आपण किडनी ट्रान्सप्लांट आहे, हार्ट ट्रान्सप्लांट आहे किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, तुम्ही बघितलं असेल. डोनर महत्वाचा आहे याच्यामध्ये. किती वेळेस तुम्हाला डोनर अवेलेबल होतो त्याच्यावरती तुमचं ट्रान्सप्लांट डिपेंड करतं. ते सेम आपल्या केसांमध्ये आहे. कारण की ज्यावेळेस आपण हेअर ट्रान्सप्लांटेशन करतो त्यावेळेस डोक्याच्या मागच्या भागातले किंवा दाढीचे केस यूज केले जातात. ते जोपर्यंत अवेलेबल आहे तोपर्यंत तुम्ही त्यांचं हेअर ट्रान्सप्लांटेशन करू शकता. कारण की जो केस मागणं एकदा काढण्यात येतो तो तिथे परत येत नाही, कारण तो मुळासकट काढण्यात येतो. त्यामुळे तिथे कुठेतरी गॅप्स क्रिएट होतात. जोपर्यंत तुमचा डोनर अवेलेबल आहे किंवा तो आपल्याला परमिट करतो ट्रान्सप्लांट करण्यासाठी, तोपर्यंत आपण 2 किंवा 3 वेळेस सुद्धा ट्रान्सप्लांट करता येतं. आता आणखीन एक स्कॅल्प मायक्रो पिगमेंटेशन सध्या ट्रेंडमध्ये आलेलं आहे, ते किती फायद्याचं आहे? स्कॅल्प मायक्रो पिगमेंटेशन एक आपण म्हणूया की मेडिकल टॅटूचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये सुपरफिशियल स्किनमध्ये ते पिगमेंट आपण डिपॉझिट करतो. जिथे कुठे गॅप्स असतील, सपोज फिमेल्समध्ये आपण असं आता डिस्कस केलं की ते कधी टकले पूर्ण होत नाही, तर जिथे कुठे गॅप्स असतात तिथे डॉट्स टाकल्या जातात सेम कलरचे, जो तुमचा केसांचा कलर असतो त्याच्याशी मॅच करता. त्याने काय होतं की त्याच्यामध्ये असं वाटतं की केस आहेत, पण तो केस नसतो, एक कॅमोफ्लॅज इफेक्ट असतो. म्हणजे कव्हर करण्यासाठी कसं असतं की आपण ज्यावेळेस प्रकाश पडतो तो रिफ्लेक्ट होतो, रिफ्लेक्ट झाल्यानंतर ते आपला स्कॅल्प दिसतो किंवा आपली स्किन दिसते, ती दिसू नये म्हणून तिथे डॉट्स असतात, स्मॉल मायक्रो डॉट्स टाकले जातात आणि त्याने असं वाटतं की आपल्याला केस आहेत. तो एक प्रकार आहे 2D इफेक्ट दाखवण्यासाठी की केस नाही आहेत पण तिथे डॉट्स टाकलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला डेन्सिटी जास्त बेटर दिसते. डॉक्टर, हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर रिझल्ट दिसायला किती वेळ लागतो? काय काळजी नेमकी घ्यावी लागते मग त्यासाठी? ओके, सो ट्रान्सप्लांट ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपण हेअर रूट्स इम्प्लांट करतो, पूर्ण लॉंग केस युजली इम्प्लांट करत नाही. आणि जो केला जरी लॉंग हेअर FUE त्याला असं म्हणतात, केला तरी तो केस गळून जातो सुरुवातीला आणि तो परत यायला साधारणतः 4था महिना जातो आणि नंतर परत त्याचे रिझल्ट येऊन यायला 7 मंथचा टोटल कालावधी जातो. तर आपण ज्यावेळेस हेअर ट्रान्सप्लांटेशन असं करतो त्यावेळेस पेशंटला सांगतो 7 to 9 मंथ साधारणतः हा कालावधी आहे, जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट येतील. ओके, आणि ट्रान्सप्लांट, AMSP किंवा विग लावतात, ह्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे, तो कसा ओळखायचा? सो ज्या ठिकाणी ट्रान्सप्लांटेशन शक्य नाहीये त्या ठिकाणी SMP आणि विग हे 2 ऑप्शन आम्ही युजली रिकमेंड करतो. ट्रान्सप्लांटेशन हा सगळ्यात नॅचरल उपाय आहे आणि ट्रान्सप्लांटला युजली मेंटेनन्स लागत नाही. जे केस असतात ते तुमचे स्वतःचे नॅचरल केस असतात आणि ते ग्रो होतात. तुम्ही त्याला कटिंग करा, ट्रिमिंग करा, ते परत वाढतात. त्यामुळे ट्रान्सप्लांटेशन हा पहिला ऑप्शन असतो. काही लोक घाबरतात किंवा काही लोकांना शक्य होत नाही, त्यावेळेस आम्ही SMP किंवा विगचा ऑप्शन असा पेशंटला सजेस्ट करतो.
ज्या पेशंटला डोनरच नाही आहे, मागे पूर्ण ऑलमोस्ट 2 बोटांचे केस उरलेले आहेत आणि केस जास्त नाही आहेत, अशा पेशंटमध्ये एक तर वीक किंवा SMP हा ऑप्शन दिला जातो. ज्यांना केस हवेत त्यांना वीक, जे केस विदाऊट म्हणजे केस सुद्धा राहू शकतं, ज्याला आपण बज कट किंवा ट्रिम लुक असं म्हणतो, त्यांच्यामध्ये स्कॅल्प मायक्रोपिगमेंटेशन किंवा SMP हा एक चांगला ऑप्शन असतो. अच्छा डॉक्टर, अनेक जण वर्षाच्या शेवटी हेअर ट्रान्सप्लांटचा विचार करतात किंवा लग्न सराईच्या काळामध्ये हेअर ट्रान्सप्लांटचा विचार करतात, मात्र नेमका कालावधी किती मोठा असतो आणि केव्हापासून त्यांनी प्लॅनिंग करावं, काय सल्ला द्याल? ओके, तो कमीत कमी ज्यावेळेस आपण लग्नाचा विचार करतो किंवा मुली बघण्याचा विचार करतो त्याच्या ॲटलिस्ट 7 to 9 months अगोदर आपण हेअर ट्रान्सप्लांटचा विचार करायला पाहिजे, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही कुठे फंक्शनला जाताय किंवा काही तुमचं ऑकेजन आहे, त्या ऑकेजनसाठी तुम्ही जर हेअर ट्रान्सप्लांटेशन नंतर प्रिपेअर होत आहात तर ॲटलिस्ट 7 to 9 months अगोदर तुम्ही ट्रान्सप्लांट केलं पाहिजे, जेणेकरून तुमचे जे रिझल्ट्स आहेत तोपर्यंत रिझल्ट्स येतील. डॉक्टर, एक केस वाचण्यामध्ये आलेली होती की इंजिनियरचा हेअर ट्रान्सप्लांट नंतर मृत्यू झाला होता. ही खरंच केस खरी आहे? याचं नेमकं कारण काय की असं हेअर ट्रान्सप्लांट करताना डेथ वगैरे होऊ शकते, इतकं रिस्की येते? नाही, तसं म्हटलं तर हेअर ट्रान्सप्लांटेशन एक स्किन सर्जरी आहे आणि स्किन सर्जरी म्हणजे फक्त 5 millimeter डेप्थची सर्जरी आहे. याच्यामध्ये ना कुठल्याही प्रकारचे मेजर ऑर्गन्स डॅमेज होतात, ना कुठल्या प्रकारचं मेजर ब्लिडिंग होतं. ही स्किन सर्जरी आहे. फक्त आपण जर आपल्याला कुठे ऍक्सिडेंट जरी झाला, वरचे खरचटलं, जेवढं इजा होते तेवढीच ह्या सर्जरीमध्ये इजा होते. तर या पेशंटचा मृत्यू होण्याचं कारण ही सर्जरी नाही आहे. याचं मृत्यूचं कारण असतं की त्याच्यासोबत यूज करण्यात आलेला ॲनेस्थेसिया, त्यासोबत डॉक्टरांचा एक्सपिरियन्स आणि घेण्यात आलेली काळजी. त्यामुळे कुठलीही सर्जरी, हेअर ट्रान्सप्लांटेशन एक सर्जरी आहे, प्रोसिजर आहे, तिला एकदम लाईटली न घेता प्रॉपर ब्लड इन्व्हेस्टिगेशन करून पेशंटला BP आहे का, शुगर आहे का किंवा अदर कुठले आजार आहेत का ते बघणं तेवढंच गरजेचं असतं. सोबत ज्यावेळेस डॉक्टर स्किल्ड किंवा एक्सपिरियन्स नसतात त्यावेळेस यूज करण्यात येणारा ॲनेस्थेसिया हा किती प्रमाणात यूज करण्यात यायला पाहिजेत हे फार महत्त्वाचं आहे. कुठे कुठे ओव्हरडोस होतो, कुठे कुठे ॲलर्जिक रिॲक्शन्स होतात, डॉक्टर तेवढे परफेक्ट नसतात किंवा एक्सपिरियन्स नसतात हे सगळे कॉम्प्लिकेशन हँडल करायला, त्यावेळेस कुठल्या अशा घटना घडतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही लॉंग ड्युरेशन सर्जरी आहे. तुम्ही जर विचार केला की हेअर ट्रान्सप्लांटेशनला किती वेळ लागतो साधारणतः, तर साधारणतः 7 ते 8 तासाचा कालावधी हा हेअर ट्रान्सप्लांटेशनसाठी लागतो. त्यामुळे यामध्ये ॲनेस्थेशियाचा इफेक्ट हा लॉंग असायला पाहिजेत. म्हणून डॉक्टरांना कधी कधी एक्सपिरियन्स नसेल तर रिपीटेड ॲनेस्थेशिया देतात आणि ह्या रिपीटेड ॲनेस्थेशियामुळे कॉम्प्लिकेशन्स होतात. अच्छा सर, हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर असा एखादा अनुभव आहे का की ज्यामुळे तुम्ही इतके वर्ष हेअर ट्रान्सप्लांट करता, एवढा मोठा अनुभव आहे, अनेक पेशंट्स असतील ज्यांनी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगितले असतील की किती बदल त्यांच्या आयुष्यामध्ये झालेला आहे? हेअर ट्रान्सप्लांटेशन मी बऱ्याच वेळेस म्हणतो की केस तेवढे महत्त्वाचे नाही, तुमचा कॉन्फिडन्स जास्त महत्त्वाचा आहे. तर बरेच लोक आहेत की जे सक्सेसफुल आहे विदाऊट हेअर सुद्धा, त्यांना काही कधी गरज लागली नाही की ज्या सक्सेससाठी त्यांना हेअर हवेत. बट कुठे ना कुठे सगळेच त्या लेवलचे एक्सेप्शनल केसेस नसतात. 90% लोक हे जे आहे ते साधारण लोक आहे, सगळ्यांचा नॉर्मली विचार करणारे लोक आहे, त्यांना ती गरज असते, एक कॉन्फिडन्ससाठी त्याची गरज असते. त्यामुळे मी बरेच उदाहरण असे बघितलेले आहेत की जे मुलं MPSC क्रॅक करत नव्हते, UPSC क्रॅक करत नव्हते, हेअर ट्रान्सप्लांटेशन नंतर त्यांनी ते क्रॅक केलं एकाच अटेम्प्टमध्ये. त्यांचे लग्न होत नव्हते, त्यांचे लग्न झालेले आहेत. त्यांचं प्रोफेशनल करिअर इम्प्रूव्ह होत नव्हतं, त्यांचं खूप जास्त प्रोफेशनली ते बेटर झालेले आहेत. काही तर माझ्याकडे ॲस्ट्रोलॉजर्स आणि वास्तू जे असतात, वास्तू दाखवणारे वास्तुतज्ञ असतात, त्या लोकांचं सुद्धा लाईफ चेंज झालेलं आहे त्याच्यानंतर. म्हणजे ते दुसऱ्यांना हे सांगतात की तुम्ही असं करा तसं करा, भविष्य आम्हीच त्यांचं भविष्य चेंज केलं काही दिवसानंतर हेअर ट्रान्सप्लांटेशनचं, असं म्हणायला हरकत नाही. अच्छा डॉक्टर, हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिकचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत, त्यामुळे बऱ्याच जणांना करायचं असतं पण माहिती नसतं की डॉक्टर कोणते चांगले आहेत, क्लिनिक कोणतं चांगलं आहे, तर त्याची निवड कशी करायची? सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर. आता आपण म्हणतो की डॉक्टर चांगला असेल तर भले तो गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा डॉक्टर असू देत की प्रायव्हेटमध्ये असू दे, आपण डॉक्टरांच्या नावाने युजली जातो बऱ्याच वेळेस. ठीक आहे, तर डॉक्टरांचा एक्सपिरियन्स आणि त्यांची डिग्री हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. डॉक्टरांनी कमीत कमी जर तुम्हाला छान रिझल्ट हवे असेल तर 500 हेअर ट्रान्सप्लांटेशन करायला पाहिजे त्या डॉक्टरांनी स्वतः, तरच कुठेतरी तो डॉक्टर जो आहे तो कदाचित तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुमचं ट्रान्सप्लांट करू शकेल. दुसरं म्हणजे डिग्री म्हणजे की MBBS नंतर त्यांनी कोणतं क्वालिफिकेशन घेतलेलं आहे, प्लास्टिक सर्जरी आहे की डर्मॅटॉलॉजिस्ट आहे किंवा डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाने आपल्या मॅक्झिलोफेशियल सर्जनला सुद्धा परमिशन दिलेली आहे. तर हे 3 डॉक्टर युजली क्वालिफाईड असतात हेअर ट्रान्सप्लांटेशन करण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर.
आता तुम्ही ज्या क्लिनिकमध्ये करत आहात किंवा ज्या हॉस्पिटलमध्ये करत आहात, काही जर दुर्घटना घडली तर तिथे त्याच्यासाठी सपोर्टिव्ह सिस्टम काही आहे का, काही इमर्जन्सी तयार झाली तर तुम्ही ते हँडल करण्यासाठी तुमच्याकडे बॅकिंग स्टाफ आहे का, इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, ऑक्सिजन डिफिब्रिलेटर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत की नाही आहेत हे बघणं तेवढंच गरजेचं असतं. त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रँड व्हॅल्यू. जर एखादा ब्रँड आहे मार्केटमध्ये की जो स्वतःच्या नावासाठी काम करत आहोत, तर त्यामुळे काय होतं की तो स्वतःच्या नावासाठी काम करत असताना तुमचाही अल्टिमेटली चांगला विचार करतो की तुमचं रिझल्ट छान आले पाहिजेत, जेणेकरून त्यांचं नाव मोठं होईल मार्केटमध्ये. सो ह्या 3-4 गोष्टी जर बघितण्यात आल्या तर युजली मला असं वाटतं की तुमचं हेअर ट्रान्सप्लांटेशन छान पद्धतीने होऊ शकतं. तर हल्ली ना परदेशामध्ये जाऊन हेअर ट्रान्सप्लांट करायचं फॅड सुद्धा वाढलेलं आहे. खास करून टर्कीचं नाव खूप चर्चेमध्ये आहे. पण मग भारतामध्ये या टेक्निक उपलब्ध आहेत की खरं टर्कीमध्ये जाऊन फायदा होतो? नाही, ज्यावेळेस आपण हेअर ट्रान्सप्लांटेशनचा विचार करतो किंवा ही ॲलोपॅथिक ट्रीटमेंट आहे, म्हणजे एक सर्जरी आहे बेसिकली, तर ऑल ओव्हर द वर्ल्डमध्ये ॲलोपॅथिक ट्रीटमेंट कुठेही गेली तरी सेमच असते. तर सगळ्यात महत्त्वाचं टर्की हे जे आहे मिडल ईस्टमध्ये आहे आणि त्यांनी ज्यावेळेस स्वतःला प्रमोट करण्यात आलं, ज्यावेळेस सोशल मीडिया किंवा बाकीच्या हँडलवरती प्रमोट करण्यात आलं, त्यावेळेस त्यांनी चीप आणि बेस्ट असं कॉम्बिनेशन त्यांनी दिलं. म्हणजे जर जी सर्जरी US मध्ये 20 लाख रुपीजला होत असेल, ती सर्जरी तुमची टर्कीमध्ये 5 लाखामध्ये होते, इन्क्लुडिंग एव्हरीथिंग. म्हणजे तुमचं राहण्याचं पॅकेज, तुमचं तिथल्या फिरण्याचं पॅकेज आणि मेडिसिन वगैरे सगळे मिळून 5 लाखामध्ये होते. तर जे लोक US, UK, ऑस्ट्रेलिया, फ्रान्समध्ये राहतात त्यांच्यासाठी तिथे करणं फार खर्चिक होतं. म्हणून त्यांनी एक चीपर ऑप्शन शोधला की बाबा याच्यापेक्षा बेटर कुठे होऊ शकतं. तर मग टर्की हा एक ऑप्शन, बिकॉज टर्कीला युरोपियन आणि एशियन दोन्हीचं कॉन्टिनेंटचं त्याला सपोर्ट आहे. त्यामुळे तिथे एक तर ट्रॅव्हलिंग सोपं आहे आणि इझी टू ॲक्सेस आहे. त्यामुळे त्या लोकांनी याला जास्त प्रमोट केलं आणि आपल्याला माहिती आहे की फॉरेन मीडिया जास्त स्ट्रॉंग आहे इंडियन मीडियापेक्षा. त्यामुळे टर्कीचं नाव ऑटोमॅटिकली वरती आलं आणि त्यांच्याकडे थोडं हॉस्पिटॅलिटी इंडियापेक्षा बेटर असल्यामुळे ते जास्त तिथे करतात. पण मला हे सांगावं असं वाटतं इथं की टर्कीमध्ये सगळ्यात जास्त ग्रे क्लिनिक्स किंवा फ्रॉड क्लिनिक्स आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर्स काम करत नाहीये, टेक्निशियन्स काम करतात. आणि गेल्या एका वर्षामध्ये 22 टोटल डेथ्स तिथे झालेले आहेत बिकॉज ऑफ प्लास्टिक सर्जरीज आणि बाकीच्या हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी. हे लोकांना माहीत नसतं कारण की जो फॉरेन मीडिया आहे तो फक्त चांगल्या गोष्टी दाखवतो, बॅड गोष्टी कधीच दाखवत नाही. जसं ते इंडियामध्ये येऊन आपल्या चुकीच्या गोष्टी दाखवतात, चांगल्या गोष्टी कधीच दाखवत नाही, तर सेम याच्यासोबत सुद्धा तसंच होतं. त्यामुळे आपण ॲज अ इंडियन आपल्या स्वतःला प्रमोट केलं पाहिजे. आपली लोकसंख्या एवढी आहे, आपल्या डॉक्टरांचा एक्सपिरियन्स एवढा आहे की तो कुठल्याही डॉक्टरांचा होऊ शकत नाही. तुम्ही आमचे जे मोठमोठे सिनियर डॉक्टर्स आहेत की जे ऑर्गनायझेशनमध्ये आहेत ते महिन्याला 15 सर्जरी करतात, जे सगळ्यात मोठे डॉक्टर्स असतात. आम्ही महिन्याला एक डॉक्टर 60 सर्जरी करतो. त्यामुळे इंडियन डॉक्टरांचा एक्सपिरियन्स हा डेफिनेटली फार बेटर दॅन अदर डॉक्टर्स इन द वर्ल्ड. ओके डॉक्टर, जसं की मगाशी उल्लेख केला, बरेच व्हिडिओ मी पाहिलेले आहेत सेलिब्रिटींचे, तर मला मनात एक प्रश्न आला की सेलिब्रिटींसाठी काही वेगळी ट्रीटमेंट असते आणि सामान्यांसाठी काही वेगळी ट्रीटमेंट असते का? नाही, इथे बेसिकली ब्रँडचा आणि डॉक्टरांच्या एक्सपिरियन्सचा इथे महत्त्वाचा फॅक्टर हा प्लेमध्ये येतो. जे डॉक्टर याच्यामध्ये पॅशनेट आहे, ज्यांना आर्टिस्टिक स्किल आहे, कारण की हेअर ट्रान्सप्लांटेशन फक्त सर्जरी नाही आहे, ते आर्ट आहे. तुमच्या चेहऱ्यावरती कुठली हेअरलाईन छान दिसेल, कसली डेन्सिटी चांगली वाटू शकते, प्रत्येकाचा चेहरा हा वेगळा असतो, त्यानुसार त्याची हेअरलाईन डिझाईन झाली पाहिजेत. सो हे ज्यांच्यामध्ये हे स्किल आहे, ज्या डॉक्टरांमध्ये याचा एक्सपिरियन्स आहे आणि ज्यांना खूप आर्टिस्टिक विजन आहे, अशा डॉक्टर युजली जास्त चार्ज करतात किंवा त्यांच्याकडे सेलिब्रिटी जाऊन सर्जरी करतात. इंडियामध्ये भरपूर डॉक्टर्स आहेत की जे सेलिब्रिटी सर्जरी करतात. त्यांच्यासाठी अशी कुठलीही वेगळी टेक्निक नसते, नॉर्मलच टेक्निक असते, फक्त रिफाईननेस जास्त बेटर असतं. सर, बरीच माहिती तुम्ही दिलेली आहे. मला विश्वास आहे की प्रेक्षकांच्या मनामध्ये जर काही शंका असतील तर त्यासुद्धा दूर झाल्या असतील. एक रॅपिड फायर राऊंड घ्यायचा आहे. फार थोडक्यामध्ये मला तुमच्याकडून या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. डेफिनेटली. क्लिनिक महत्वाचं की डॉक्टर? डॉक्टर. आणि मिनॉक्सिडिल की रेडिनसिल यापैकी कोणता पर्याय योग्य? मिनॉक्सिडिल, कारण की बऱ्याच वर्षाची लिगसी आहे. ओके. फिनास्टराइड की ड्युटास्टराइड, जास्त प्रभावी उपचार कोणता? ड्युटास्टराइड. ओके. तुमची फेवरेट टेक्निक FUE की FUT? FUE मोस्ट ऑफ द टाइम. ओके. हेअर ट्रान्सप्लांटसाठी बेस्ट डेस्टिनेशन इंडिया की टर्की, ज्याच्याबद्दल आधी आपण बोललो. ओके. हेअर ट्रान्सप्लांट की हेअर पॅच, काय निवडावं? जर शक्य असेल तर हेअर ट्रान्सप्लांटच, हेअर पॅच लास्ट ऑप्शन. ओके. आणि केस गळतीसाठी मेडिसिन की PRP, तुमचं काय मत आहे? मेडिसिन. वाव. आणि सेलिब्रिटी पेशंट्स की जनरल पेशंट्स?
बोथ Both is आम्ही important. डॉक्टर आहोत, आम्ही बायस करत नाही. येस, सेलिब्रिटी आहे की पेशंट, तो प्रत्येक Same आहे. पेशंटचं Same, patient same आहे. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि इतकी सुंदर माहिती दिली. आणि मला विश्वास आहे की प्रेक्षकांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असेल. बरेच जण हेअर ट्रान्सप्लांट करावं की न करावं अशा विचारात असतील, त्यांना हा खूप गायडन्स करणारा एपिसोड असेल. पुन्हा एकदा धन्यवाद, तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला याबद्दल. धन्यवाद, थँक्यू. आणि या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. नमस्कार.